लाईट मास्टर्स आहोत, लाईट बॉडीज आहोत. म्हणून हा आपल्यापैकी प्रत्येकाचा उत्सव आहे. आता आपण लाईट बॉडी आहोत म्हणजे नेमकं काय आहोत? तर हे जे आपलं हाडामासाचं शरीर आहे त्याच्या मागे आपण सगळे ऊर्जा शरीर आहोत. आणि ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा विश्वात सगळीकडे पसरलेली आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक वस्तूत आहे. आणि तशीच ती तुमच्यात आहे, माझ्यात आहे. आणि ही ऊर्जा म्हणजे आपण सूर्यापासून मिळणारी सोलर एनर्जी म्हणतो, सूर्य ऊर्जा म्हणतो. ध्वनीतनं निर्माण होणारी साऊंड एनर्जी म्हणतो. पाण्यातनं निर्माण होणारी जल ऊर्जा म्हणतो. किंवा विजेतनं आपल्याला मिळते ती विद्युत ऊर्जा. अशा वेगळ्या ऊर्जा आपल्याला माहिती आहे. कॉस्मिक ऊर्जा म्हणजे काय? तर कॉस्मिक ऊर्जा म्हणजे ह्या विश्वात ती सगळीकडे भरलेली आहे. आपल्याला जशी हवा दिसत नाही पण ती असते, तशी ही ऊर्जा आपल्याला दिसत नसली. कारण सूर्यप्रकाश आपल्याला दिसतो, चंद्रप्रकाश आपल्याला दिसतो, तशी ऊर्जा सगळीकडे भरलेली आहे. पण वीज, इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसत नाही. पण आपण बटन दाबलं की लाईट लागतो, पंखा सुरू होतो, एसी चालू होतो, आपले मिक्सर वगैरे या गोष्टी आपल्याला वापरता येतात. तर अशी ही वैश्विक ऊर्जा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व सगळीकडे आहे. आणि हे अस्तित्व असल्याचं शोध आता लागलेला नाहीये. हा शोध आपल्या ऋषीमुनींना पूर्वीपासून होता. आणि आताच्या आध्यात्मिक शास्त्रज्ञ बनलेल्या पण आधी फक्त वैज्ञानिक असलेल्या फिजिकल सायन्सचा अभ्यास करणारे म्हणजे उदाहरणार्थ आईन्स्टाईन किंवा न्यूटन यांनी सुद्धा या ऊर्जेबद्दल सांगितलंय की ही ऊर्जा कोणीही निर्माण करू शकत नाही आणि कोणीही नष्ट करू शकत नाही. मग ही ऊर्जा आहे तरी काय? ही ऊर्जा जी आहे ही सगळ्या विश्वाचं शक्ती केंद्र आहे. आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की हे जग रहाटी चालू आहे, सूर्य उगवतो, संध्याकाळी तो मावळतो, पाऊस पडतो, चांदणं पडतं, हे जे निसर्ग चक्र आहे हे इतकं नियमित कसं चालतं? कोण चालवतं हे? तर या सगळ्याच्या मागे ही वैश्विक ऊर्जा आहे. आणि ह्याच वैश्विक ऊर्जेचं नाव तो आपापल्या बुद्धीप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे देतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्यांचा हिंदू धर्मावरती विश्वास आहे ते म्हणतात की देव सगळं हे करतोय. आणि मग देवाचे त्यांनी वेगवेगळे हे केले. अग्निदेवता म्हणजे तो अग्नीचा देव आहे. वायुदेवता म्हणजे मरुत हवेचा देव आहे. सूर्यदेवता सूर्यदेव आहे. असे वेगवेगळे देव आहेत. आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे ब्रह्मा हा संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा आहे. तर विष्णू संपूर्ण विश्वाचं पालन करताय, पोषण करताय. आणि महेश म्हणजे शिव हा संपूर्ण विश्वाचं तारण करणारा आहे आणि हरण करणारा पण आहे. कारण जेव्हा पृथ्वीवरती अन्याय वाढत जातो, सगळ्यांचं जीवन हे दुःखमय होतं, अनेक गोष्टी निसर्गाच्या ह्या निसर्ग नियमाच्या विरुद्ध व्हायला लागतात. आणि त्यावेळेस त्या
शक्तींचा नाश करण्यासाठी अवतार पृथ्वीवरती घेतला जातो. आणि हा जो बॅलन्स आहे, कारण पृथ्वीमध्ये सर्व गोष्टी अगदी समतोल ठेवल्या जातात, हा बॅलन्स राखला जातो. आणि आपण दुःखी का बनतो? आपण जर बघितलं तर आपलं बालपण जे आहे ते फार आनंदात असतं, कारण त्यावेळेस आपल्याला या पृथ्वीवरच्या व्यवहाराची काही जाणीव नसते. आपण हे शरीर धारण करतो त्याच्या आधी आपण असतो आत्मजगात, आत्म्यांच्या विश्वात आपण असतो. आणि तिथे आपण ठरवतो पृथ्वीवरती आपण तिथे जन्म घ्यायचा आहे. आपल्याला वाटतं आपली मुलं जी आहेत त्यांना आपण जन्म दिला आहे, ती आपली आहेत. पण वास्तविक पाहता ती मुलं कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे ठरवत असतात. आणि त्याच्याप्रमाणे त्यांचा जीवनाचा कार्यक्रम चालू असतो. लहानपणाला जाणीव असते, जसं आपण जातो तसं मायात आपण आढतो. आणि त्याचा आपल्याला तर आता ओंकार सर आलेले आहेत. ओंकार सर नमस्कार, तुमचं नमस्कार. स्वागत. आणि तुम्ही आता आपला कार्यक्रम सुरू करावा. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 5 आज गोष्टी कव्हर करायच्या आहेत. तो आज 3 केल्या आणि परवा सोमवारी आणखी मंगळवारी 2 आपण उरलेल्या करू. पण तुम्हाला वाटतंय त्यावेळेस तर तुम्ही व्यवस्थित बोला, म्हणजे आपल्याला संपवायचं आहे म्हणून असं काही करू नका. बरोबर. सर मी थोड्या वेळासाठी उपस्थित नाही सर, मी तुम्हाला होस्ट केलो सर. ओके, थँक्यू. तर आपण आपला 5वा धर्म करुणा. आतापर्यंत आपण एक 4 धर्म शिकलो, त्याची माहिती घेतली. पहिला धर्म होता आपला ध्यान धर्म, दुसरा धर्म होता आपला अहिंसा धर्म, त्यानंतर मैत्री धर्म आणि शांती धर्म, असे 4 धर्म आपण आतापर्यंत बघितले. त्यात आपला 5वा धर्म आहे करुणा, करुणा धर्म. करुणाचं एक सुंदर उदाहरण पत्रीजींनी त्यावेळी स्टेजवर सांगितलं होतं, की येशू ख्रिस्ताचं उदाहरण पत्रीजींनी स्टेजवर सांगितलं होतं की करुणा काय असते, करुणा काय प्रकार आहे, म्हणजे काय लेवलवर तुम्ही करुणा करू शकता. आपण बऱ्याच वेळा बघतो की अरे कोणी आपला फायदा करत असेल किंवा आपल्या घरचे संबंधित असतील, लोक जवळचे असतील, तरच आपण त्याच्यावर करुणा व्यक्त करतो. पण येशू ख्रिस्ताने ज्या लोकांनी त्यांना सुळावर चढवलं, त्यांचे हाल केले, त्यांच्यासाठी सुद्धा करुणेपोटी परमेश्वरापुढे, ज्या परमशक्तीपुढे त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली की हे परमेश्वरा, हे अजान लोक आहेत, त्यांना माफ कर. ही एवढी करुणा आपल्यामधनं बाहेर पडली पाहिजे, तरच आपण पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीशी खरे जोडलेले आहोत असं समजायचं. तर करुणा आपल्यामध्ये असणं खूपच आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. प्रत्येक प्राणी मात्रावर, प्रत्येक व्यक्तींवर, म्हणजे अक्षरशः आपल्याला जे जे समोर दिसतंय, झाडांवर, फुलांवर, आपण प्रत्येक गोष्टीवर जेव्हा करुणा किंवा प्रेमाने व्यक्त हे करायला लागतो, त्यांच्याशी संबंध ठेवायला लागतो, तर त्यांच्याकडून पण आपल्याला तसेच रिझल्ट मिळायला लागतात, त्यांच्याकडून पण आपल्याला प्रेमच मिळायला लागतं, करुणाच मिळायला लागते. तर हा 5वा जो धर्म होता करुणा धर्म, पत्रीजींनी इतका सुंदर प्रकारे सांगितलं की खरंच आपण करुणेमध्ये राहणं आवश्यक आहे. एखाद्याला खरंच गरज आहे, त्यांनी सांगितलं की कोणी वाईट परिस्थितीत असेल, दुःखात असेल, ओघळ परिस्थितीत असेल, दारुण स्थितीत असेल, त्याला आपण आपले संपूर्ण सहाय्य द्यायला हवे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जो व्यक्ती अडकलाय, ज्याला खूपच प्रॉब्लेम आहे, तर त्या व्यक्तीला आपलं संपूर्ण सहाय्य आपण देणं आवश्यक आहे. यालाच करुणा म्हटलं जातं.
कोणत्याही जीवनात कुणाच्याही जीवनामध्ये इजा न करणं, अहिंसा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अस्तित्वाशी मैत्री करणे, स्नेह. वाईट परिस्थितीत असणाऱ्यांना, कोणत्याही समस्येतून असणाऱ्यांना त्या समस्येतून त्यांना मदत करणं, ही करुणा आहे. तर करुणेमध्ये आपण सगळ्यात जास्त एक अनुभव तुम्हाला सांगतो माझा, की एक व्यक्ती जेव्हा माझ्या वर्कशॉपमध्ये यायचा आणि त्याला खूप प्रॉब्लेम असायचे, की पैशाचे प्रॉब्लेम असायचे. दरवेळेस आला गाडी रिपेअर करण्यासाठी, तर फायनान्शियली थोडीशी अडचण असायची. तो नेहमी मला शोधायचा. कारण बाकीचे लोक, त्यांना आमच्या कंपनीमध्ये टार्गेट कंप्लीट करायचं असतं. त्यामुळे बाकीचे लोक नेहमी बिल वाढवून लावायचे किंवा जास्त काही कामं हे करायला लावायचे. तो मला शोधायचा आणि नेहमी मागायचा, संदीप सर असतील तरच मी. आणि एकदा मी सुट्टीवर होतो आणि त्यांनी गाडी सोडली. माझ्याशी बोलले ते, आदल्या दिवशी बोलले होते. मी आहे, तुम्ही काळजी करू नका मी म्हणून सांगितलं होतं. आणि त्यांचं मोठं बिल आलं. मोठं बिल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो, तेव्हा तो व्यक्ती जरा थोडा नाराज झाला होता, की अरे माझ्याकडे तर पैसे नसताना यांनी एवढं एवढं बिल केलं. तर मी तिकडं मग कंपनीत थोडंसं ऍडजस्ट करून त्यांना सांगितलं, की यांना डिस्काउंट द्या. किती डिस्काउंट? ते म्हटले, अरे माझ्याकडे एवढे पैसे नाहीच आहेत. मग असं वाटलं, की अरे काय. मग त्यांना आम्ही म्हटलं, की ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस ऍडजस्ट करूया. काही काही पार्ट आम्ही त्यांना काही जुने पार्ट वगैरे दिले, लावून दिले, जे माझ्याकडे बऱ्यापैकी होते. असं वाटलं, की अरे खरंच या माणसाला गरज आहे. आणि तो कळवळून एवढं सांगत होता, तेव्हा मला जाणवलं, की अरे आपल्यामध्ये पण ती करुणा वाहतीये थोडी थोडी, थोडी का होईना दुसऱ्यांविषयी. भले आपण असा विचार करत नाहीये, की की हा व्यक्ती आपला काय फायदा करणार आहे किंवा काय तोटा करणार आहे. तर हा हा जेव्हा तुमचा, म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता जी दुसऱ्याला केलेली मदत, कुठली अपेक्षा न करता जी सहज आणि आतून आलेली मदत आहे, त्याला करुणा म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळा असं होतं, की मला कंपनीमध्ये असे अनुभव होतात, की काही लोक खूप माझ्याशी भांडलेत सुरुवातीला, आणि त्यांच्यासाठी पण नंतर त्यांचे माझे संबंध इतके चांगले झाले, आणि मी ते करुणेच्याच बोधात राहिल्यामुळं ती लोक पण चेंज झाली माझ्यासाठी. मग आपण जेव्हा स्वतः चेंज होतो, तेव्हा दुसरे सुद्धा चेंज होतात, हे मला जाणवलं. तर प्रत्येकाने हा करुणा हा धर्म आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक प्राणी मात्रासाठी आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे. आपण पुढचा धर्म घेऊया आता, आहार धर्म. आहार धर्म. आहार धर्माबद्दलचं गुरुजींनी खूप सुंदर सांगितलंय, की प्रथम तर आपण अ, कुठल्याही प्राण्याला मारून, किंवा ज्याला त्याचे कॉन्शियसनेस जास्त आहे, अशा प्राण्याला मारून त्याचा आहार करणं चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, की आपल्याला जे सहज अवेलेबल आहे, म्हणजे फळं आहेत, भाजीपाला आहे, ह्या आहारामध्ये जर आपण सात्विक आहारामध्ये जर राहिलो, तर आपलं शरीर हे निश्चितच स्वस्थ राहील आणि आणखीन जास्त लाईफ आपल्याला जगता येईल, जेवढा आपण शुद्ध आहार असेल. शुद्ध आहार, अशुद्ध आहार, हे पत्रिजींनी त्यावेळेस सांगितलं, की ज्या आहारामधनं काही नुकसान होतं दुसऱ्या व्यक्तीचं किंवा दुसऱ्या प्राण्याचं, त्यांना हत्या केली जाते किंवा काय, तो अशुद्ध आहार आहे. आणि तो आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण स्वीकारतो त्याला, तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट करतो. आणि ते क्रिएट न व्हावे, त्यासाठी आहार तेवढाच महत्वाचा आहे. त्यांनी सांगितलं, की मला स्वतःला 2095 पर्यंत जगायचंय, तर मला माझ्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. जर मला माझ्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे, तर माझ्या शरीराला योग्य आहार देणं, आणि तो आहार सुद्धा बॅलन्स मध्ये, म्हणजे अतिशय जेवण नाही ना कमी जेवण. नाहीतर काही लोक काय करतात, खूप पोट एकदम भरेपर्यंत जेवतात, आणि काही लोक नुसते उपवासमार करतात. ते पण चुकीचं आहे. पत्रिजीने सांगितलं, की आहार हा बॅलन्स मध्येच असला पाहिजे. सात्विक आहार असला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही फ्रूट किंवा अशा काही पालेभाज्या वगैरे अशा जास्तीत जास्त खाल्ल्यामुळे त्याच जेवणामध्ये आणल्या. आणि त्यांनी पुढचं एक सांगितलं, की जर तुम्हाला सहज जमायला लागेल, तुमची साधना व्हायला लागली आणि
कष्टाचं काम जर कमी असेल तुमच्याकडे, तर तुम्ही आहारामध्ये असा एक प्रकार, तो मी प्रयोग सुरू केला होता, की एक दिवस आपला रेग्युलर आहार पण बॅलन्समध्ये, आणि दुसऱ्या दिवशी तुमचा लिक्विड आहार असेल, आणि तिसऱ्या दिवशी फक्त पाण्यावर, असा तो प्रकार होता. थोडासा अवघड आहे, पण हे जर तुम्ही करू शकला तर निश्चित त्यांनी सांगितले की तुमच्या शरीराचं लाईफ खूप जास्त वाढेल, कारण ऊर्जा खूप वाढेल. आपण आहार पचवण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी जेवढी ऊर्जा खर्च करतो, तर ती ऊर्जा आपली सेव्हिंग होईल आणि आपलं शरीर जास्तीत जास्त वेळ आपण हे टिकू शकू. पण हे थोडं प्रॅक्टिसने जमेल, लगेच जमणार नाही, कारण कित्येक जन्म, कित्येक वर्ष आपण रोज आहार आणि सतत आहार घेऊन जगतोय. एक आहाराच्या बद्दलचा मला एक अनुभव आठवतोय. माझ्या एक मित्राने अ, हिमालयामध्येच एक फॉरेनर मॅडम आहेत. त्यांची त्याची गाठ भेट झाली. तर त्या खूप त्या अवस्थेमध्ये पोहोचलेल्या पूर्णपणे, आणि त्या हिमालयामधल्या त्या गावाचं नाव काहीतरी असंच आहे. तर तिथं त्यांनी अनुभव सांगितला, की त्यांना आध्यात्मिक शिक्षण त्यांनी फॉरेनमध्ये सुरू केलं होतं, आणि ते जेव्हा एखाद्या महान साधूच्या शोधात हिमालयात भटकत होत्या, तर त्यांनी सांगितलं, की गढवालमध्ये. त्यांनी सांगितलं, गढवालमध्ये का असा प्युअर त्या अवस्थेत पोहोचलेला साधू आहे, तो तुम्हाला भेटला, तर तुम्हाला त्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल. तर ती व्यक्ती त्या गढवालमध्ये फिरत असताना तिने अनेक लोकांना त्यांची चौकशी केली. तर एका व्यक्तीने सांगितलं, ते काय ते समोरनं चाललेत. तर ती त्या साधूच्या मागं चालत राहिली. त्या साधूला कळालं, की ही आपल्या मागे येते. मग त्या साधूनी काय केलं, एका स्वीटच्या दुकानात गेला, आणि अ, तिथं डायरेक्ट जे हे असतं, दूध आटवलेलं, तर ते एकदम तोंडाला लावलं. त्या व्यक्ती त्यांना म्हटले, "ते मुझे दे दो ये." त्यांनी दिलं, आणि त्यांनी एकदम तोंडाला लावलं, आणि ते सगळंच्या सगळं बासुंदी, अक्षरशः एवढा मोठा डब्बा, जवळ-जवळ 2-3 लिटरचा डब्बा संपवला. तर ती एकदम घाबरली, "अरे एवढं काय, कसं काय यांनी पिलं वगैरे?" तर थोडंसं ती अचंबित झाली, की एवढं पचवणं किंवा एवढं सोपं नाहीये. तर त्यानंतर ती त्यांच्या मागे, त्यांनी विचारलं, "तुम तुम मेरे पीछे क्यों आ रहे हो? तो मुझे ये सब सीखना है." म्हणले, "मेरे पास अगर मैं मुझे आपके साथ ही रहना है, मैं अभी वापस नहीं जाऊँगी." तर ती म्हटली, "नहीं, आप अगर मेरे साथ रहोगी, तो बहुत मुश्किल है मेरे साथ रहना." ते खूप कमी बोलत होते. थोडक्यात बोलले, की तुम्ही अगर मेरे साथ रहना है तो चलो. मग त्यांना घेऊन गेले. एक साधवी वस्त्र दिले त्या लेडीजला, आणि म्हटलं, आता हे सगळ्याचा त्याग करायला लागेल बाकी सगळ्या गोष्टींचा. आणि ते त्याला त्यांच्या आश्रमात घेऊन गेले. तर त्यांनी तिला सांगितलं, की मी फक्त सकाळी त्या हॉटेलमध्ये, त्या ह्याच्या मंदिरामध्ये सकाळचा फक्त नाश्ता मिळतो 10-11 वाजताचा. त्याच्यावर पूर्ण दिवस राहायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद. आणि असंच जीवन जगायचं. बिलकुल त्याच्यानंतर मध्ये काही खायचं नाही ना, काही नाही. तो एक चमत्कार दाखवण्यासाठी त्यांनी फक्त ती बासुंदी त्यांच्या समोर घेतली होती, आणि त्या साधूला इतके लोक त्या गावातले मानत होते. त्यामुळे त्यांना नकार कोण देणं शक्यच नव्हतं. आणि ती सांगत होती, की त्यानंतर फक्त तेवढंच बोलले ती, की माझी साधना बघ. ती ध्यान साधना कंटिन्यू जे बसायचे, त्यांची झोप नव्हती. कधीच ते झोपले नाही. तर ते बसायचे, फक्त जेवायच्या वेळेस उठायचे, त्यानंतर ध्यान साधनेत बसायचे. ते म्हटले, जवळ-जवळ आम्ही 20 ते 25 वर्ष त्यानंतर आम्ही एकत्र होतो. पण 20 ते 25 वर्षात आमचं मोजून 2 ते 3 वेळा बोलणं झालं असेल. कधीच बोललो नाही आम्ही. आमचा दिनक्रम तसाच चालू असायचा. त्यानंतर ते म्हटले, "आता माझा टाईम झालाय." आणि नदीमध्ये ते जाऊन समोर विलीन झाले. ते तिने पाहिले, की आता झालं. ते शेवटचं ते बोलले, की "अभी मेरा टाईम हो गया है. अभी मुझे मेरा काम खत्म हो गया है." तर त्यांनी बघितलं, की 20 वर्षानंतर ती पूर्ण, ती पण चांगल्याच अवस्थेला पोहोचली होती. ते पाण्यामध्ये विलीन जात होतं. आणि त्यानंतर ती आता त्या गढवालमध्ये खूप फेमस आहे, फॉरेन मॅडम. तर त्यांनी ते सांगितले, की जेवढं मी सात्विक आहार, थोडासाच आहार घेतला. पण मला सुरुवातीला असं वाटत होतं, की अरे हा मला पुरेल न पुरेल. माझ्या शरीराला परत भूक लागेल किंवा, पण ही साधनेमुळे मला आहाराची इतकी कमी आवश्यकता पडली, आणि मी इतकी तरोताजी राहायला लागले, की प्रत्येक वेळी असं वाटतच नव्हतं, की मला अन्न कमी पडतंय किंवा काय. तर तसंच आपण आपल्या जीवनात पण थोडासा सात्विक आहार आणि कमी भोजन, खूप जास्त नाही आणि खूप कमी सुद्धा नाही. म्हणजे फार उपवासमार पण नाही, शरीराचे हाल पण करायचे नाही. कारण हे शरीर आपल्यासाठी, आपण शरीर नाही आहोत. आपण या शरीरात राहतोय. आपण आत्मा आहोत. आपण या शरीरामध्ये राहतो. तर त्यासाठी आपल्याला शरीराचं संगोपन चांगल्या प्रकारे करणं तेवढंच आवश्यक आहे.
त्याला योग्य आहार देणं, सात्विक आहार देणं आणि आपल्या आहारासाठी दुसऱ्या कुठल्याही प्राण्याचं बळी न देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं आहार धर्म हा एक श्रेष्ठ धर्म मानला जातो. आपण पुढचा धर्म आहे स्वाध्याय धर्म. स्वाध्याय धर्म आपल्याला सांगायची काहीच आवश्यकता नाहीये. पिरॅमिड सोसायटीमध्ये प्रत्येक जणाला पत्रिजींनी एक तर ध्यान आणि स्वाध्याय आणि सत्संगत या 3 गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत. स्वाध्यायामधनं इतकं ज्ञान मिळतं, की कसं असतं आपण जेव्हा साधना करतो आपल्या अंतर्मुख होऊन आपल्या आत्मज्ञान ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. पण बाहेरच्या लोक पण साधना करतात. बाहेरच्या सृष्टीमध्ये अजून काय आहे? बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, आपल्याला समजून घ्यायच्यात. तर ते पत्रिजींनी सेत विज्ञान याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्यात, की सेत सांगतात, की तुम्ही फक्त इथं नाही आहात. तुम्ही अनेक वेगवेगळ्या मतीमध्ये आहात. आपण जसं पृथ्वीवर या फिजिकल बॉडीमध्ये आहे, तसंच अनेक ह्याच्यामध्ये काही कारण शरीरामध्ये काही एरिया याच्यामध्ये तुम्ही कारण शरीरामध्ये आहात, काही अशा अनेक जागी तुम्ही एकाच वेळी अस्तित्वात आहात. फक्त तुम्ही तुमचं ती अवस्था नसल्यामुळे जी पत्रिजींची आहे, ते त्यांच्या सगळ्या सगळ्या शरीराला ओळखू शकतात, बघू शकतात. तर ती जेव्हा तुमची अवस्था येईल, तेव्हा तुम्हाला कळेल, अरे मी सर्वत्र आहे. आणि हे तुम्हाला कुठून कळेल? एक तर पहिल्यांदा कळेल तुम्हाला एखाद्या शेत विज्ञानमधनं, की ज्यांना हे सगळं ज्ञान आहे. अशा अनेक प्रकारचं ज्ञान आहे, जे अनेक पुस्तकांमध्ये भरलेलं आहे. जे खूप सुंदर, सुंदर पुस्तकांची उदाहरणं त्यांनी पत्रिजींनी सांगितली, की ती पुस्तकं आपण वाचणं इतकं आवश्यक आहे, की आपल्याला जर आपलं ज्ञान वाढवायचं आहे, आपली समज वाढवायची आहे, आपली त्या आत्म्याची भूक वाढवायची आहे, त्या सृष्टीला जाणून घेण्याची भूक वाढवायची आहे, तर आपल्याला आवश्यक आहे स्वाध्याय, स्वाध्याय धर्म. अनेक अनेक वेगवेगळी पुस्तकं असतात आणि आता तर स्वाध्याय धर्म इतका सोपा झालाय, की तुम्हाला पुस्तक वाचायचा जर कंटाळा असेल किंवा पुस्तक वाचणं अवघड होत असेल, तर सुंदर आपल्या पिरॅमिड सोसायटीमध्ये मी आता सध्या मला इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. मला इंग्लिश इतकी सुंदर सुंदर पुस्तक वाचताना मी अक्षरशः त्या गोष्टीला चुकलो होतो. तर आता असं होतं, की आपल्या पिरॅमिड सोसायटीमध्ये अनेक करून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून डायरेक्ट स्वाध्याय हे लेक्चर युट्यूबवर मिळते आपल्याला आणि इतकं सुंदर आहे. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो योगी कथामृत पूर्णपणे स्वाध्यायामध्ये ऐकलं. त्यानंतर अनेक पुस्तकं जी आता आपल्या सोसायटीच्या लोकांनी पण खूप बरीच काही काही मृत्यूबद्दलची, साईबाबांबद्दलची अशी अनेक पुस्तकं आणि अक्षरशः हेडफोन लावून मोबाईलवर किंवा प्रवासात आता मला ऑफिसला जायचं तर मी का जाता जाता ऐकत ऐकत तर इतकं नॉलेज वाढतं त्याच्यातून आपलं इतकं नॉलेज वाढतं. आपल्याला एक नॉलेज आहे आपल्या आपल्या फिजिकल लेवलचं, आपल्या मेंटल लेवलचं, आपल्या जे काही साधना करतो त्यातून येणारं नॉलेज आणि बाहेरून. तर पत्रिजींचं म्हणणं एकच आहे, की तुम्ही जो प्रवास केलाय, तुम्ही ज्या वाटेने तिथं पोहोचलाय, तर अनेक लोक अनेक वाटेतून गेले. त्यात एक रामकृष्ण परमहंसाचं मी उदाहरण देतो. रामकृष्ण परमहंस एनलाइट झाले. त्यांनी बघितलं, अरे मी ह्या मार्गाने गेलो एनलाइट झालोय. पण जर मी दुसऱ्यांना योग्य नाही ठरवलं, आता मी बघितलं की दुसऱ्या मार्गाने जाणारी लोक पण तिथं पोहोचली. तर मी दुसरी साधना करून बघू. मग त्यांनी एक मुस्लिम साधना केली, जिथं ते देवीला विसरून गेले. ती काली मातेचे भक्त होते. अनहल्लक अल्लाचं नाव घेत त्या फक्त मस्जिदीच्या बाहेर पडून राहायचे. आणि त्यांनी बघितलं की त्याच्यातून पण ते तिथं पोहोचले. त्यानंतर एक बंगालीमध्ये एक संप्रदाय आहे, ज्याला राधा काहीतरी असं नाव आहे त्या संप्रदायाचं. तर त्या संप्रदायाची साधना अशी होती, की त्या संप्रदायामध्ये श्रीकृष्णाला पती मानतात. माणूस सुद्धा श्रीकृष्णाला पती मानतो, स्त्री सुद्धा श्रीकृष्णाला पती मानतात आणि अक्षरशः त्या पतीच्या ह्यानी ते जगतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे स्वतःला स्त्री समजूनच जगतात ते लोक. तर त्याच्यामध्ये सुद्धा रामकृष्ण परमहंसांनी ती साधना केली. तर त्यांची साधना इतकी जबरदस्त होती, की त्यांना स्तन निर्माण झाले बॉडीमध्ये आणि नुसतं तेवढंच नाही, की त्यांची मासिक पाळी सुद्धा म्हणजे अक्षरशः सायंटिस्ट लोकांना पण आश्चर्य वाटेल अशा काही गोष्टी घडल्या. तर आपण जे थिंकिंग इतके पॉवरफुल असतं त्या आध्यात्मिक लेवलवर जेव्हा तुम्ही जाता, तर त्या गोष्टी इमिजिएट घडायला लागतात. तर
सगळ्यात महत्वाचं तेच आहे की हे नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि हे पुस्तकातून अनेक वेगवेगळ्या पुस्तकातून पत्रिजींनी तर खूप सुंदर सुंदर पुस्तकं सांगितली आहेत आणि सुचवलीत आपल्याला की जी त्यांनी स्वतः वाचली आहेत. आणि ते तेवढंच नाही की अनेक मासिकांमध्ये अनेक ह्याच्यामध्ये त्यांचे थोडे थोडे ट्रान्सलेट करून त्यांनी ती पाठवली आहेत. जोशी सर किंवा आमचे बरेच काही ग्रुप आहे, हिमांगी मॅडम आहेत, ते ट्रान्सलेट करून मॅगझिन मध्ये ते देतात आणि खूप सोप्या भाषेत लोकांपर्यंत ते पोहोचतात. साईकुमार रेड्डी सारखे एक व्यक्ती सुद्धा या कार्यात आहेत. आणि ती पुस्तकं ते मासिक तुम्ही वाचून वाचणं आवश्यक आहे. आणि जे प्युअर ज्ञान आहे, जे खरंच आध्यात्मिक ज्ञान आहे, ते त्या गुरुजींकडून, जे पिरामिड मास्टर कडून प्रत्येकाकडून प्रत्येकाला मिळतंय. त्यासाठी स्वाध्याय धर्म हा आवश्यक आहे. त्याच्यातून तुमचं नॉलेज वाढेल, तुमची समज वाढेल, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढेल आणि इतर बद्दलचा विचार सुद्धा आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारे कळेल की कोण व्यक्ती असा वागतोय म्हणजे काय नक्की त्याच्या. मग आपल्याला ते कळेल की अरे ह्या जन्मामध्ये हा असा असल्यामुळे हा असा वागतोय, जे मला अनुभव आले. किंवा एक व्यक्ती चिंगूस आहे तर तो मागच्या जन्मी त्याला पैशाचा अभाव होता. एक व्यक्ती अं, एकदम उंचावरनं जायला घाबरतोय कारण तो कुठेतरी उंचावरनं पडून मेलाय. एक व्यक्ती पाण्याला घाबरतोय. असे अनेक अनुभव आहेत जे अनेक पुस्तकातून अनेक विषयातून तुम्हाला हाताळायला मिळतील आणि मग आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल. एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जाईल. आणि हे नॉलेज आपल्याला अनेक पुस्तकांमधनं, त्यासाठी आपण रोज एक तरी पुस्तक, थोडं का होईना, अर्धा तास का होईना, 1 तास का होईना, कुठून तरी ते पुस्तक वाचलं पाहिजे. किंवा आता युट्यूबवर तर तुम्हाला डायरेक्ट मोबाईल तर प्रत्येकाकडे असतो. युट्यूबवर सर्च करून तुम्ही अनेक स्वाध्याय पुस्तकांचं रीडिंग ऐकू शकता. तर आपला हा धर्म होता, स्वाध्याय धर्म. आता पुढचा धर्म आहे आपला विनय धर्म. आता 10 वाजता आहे. बरं बरं, 10:30 ठीक. बंद. तुम्ही आज अर्धा तास ध्यान घेतलं तर बरं होईल. चालेल त्याच्या चालेल, आधी ठीक. तुमचा आजचा जो ध्यानाचा अनुभव आहे तो तुम्ही हं. आज शेअर करणार, सकाळी तुम्हाला जो सांगितला तो, का पुढच्या याच्यात शेअर करणार? तुमच्या अं, मर्जीवरती आहे. नाही ते मी वाचून दाखवतो थोडक्यात. हा, मी चालेल. ते लिहून. हा. चालेल, काय आधी बॅकग्राऊंड पण सांगा त्याचं. बरं. मी हे पुस्तकच वाचतो, पुस्तकामध्येच होतं ते थोडक्यात. आणि मी जेव्हा काही वाक्य मला आतून, मी आता स्वतःशी कनेक्ट असल्यामुळे मला आतून एकदम डिटेल येतात आणि ते ते हिंदीमध्ये सगळ्यांशी येतात. तुम्ही ते शेअर करावं असं मला वाटतं. म्हणजे तर या पुस्तकामध्येच आलं होतं आणि ते थोडंसं मी शांत झालो आणि मला ते आणखीन क्लिअरिटी त्याच्यातली वाढली. तर ते मी थोडक्यात एका पानात लिहून काढलंय. जीवन निरंतर अपने घर की खोज है. ये जो जीवन है ते निरंतर अपने घर की खोज है. प्रत्येक जण आपल्या घराला शोधतोय. हम दुखी इसलिए है क्योंकि हमें अपना असली घर नहीं मिल पा रहा है. आपण इतक्या जन्म भटकतोय आणि काय शोधतोय तर आपलं घर शोधतोय. आणि आपण दुःखी आहोत कारण आपल्या कुठल्याही घरात राहिलो, कुठं महालात राहिलो, कुठे राहिलो तरी आपल्याला ते सॅटिस्फॅक्शनच मिळत नाहीये त्या घरामध्ये. जो जो घर हमने ढूंढे, आजमाए थे या आजमा रहे हैं, वह सभी पराये हैं. इसीलिए हम अशांत है. जब हमें अपना असली घर घर जो इन सभी घरों से बेहद सुंदर है, व्यापक है, अपने परम शांति का अनुभव देने वाला है. यहाँ के सभी महल यहाँ के सभी महल उसके सामने कुछ भी नहीं है. उसकी तलाश में हम जन्मों जन्मों से भटक रहे हैं और वह घर हमें ध्यान से अपने भीतर अनुभव आएगा. हे मला मेडिटेशन मधनं आलं. ध्यान में ही वो अपने भीतर हमको अनुभव आएगा. फिर हमारी तलाश खत्म हो जाएगी. तभी हमारी पुनर्रूपी जन्म पुनर्रूपी मरणम से हम छुटकारा पाएंगे. त्याच्यामध्ये ते थोडक्यात होतं आणि त्याच्यावर मी थोडंसं मेडिटेशन केलं आणि मला हे सुचत गेलं आणि मी ते लिहित गेलो जसं ऑटो रायटिंग करतात त्याप्रमाणे. आपण आता ध्यानाला बसूया. स्वाध्याय कसा असतो
त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगायला सांगितलं. पुस्तक नाही, खरंच आहे. वाचल्यानंतर आणि जेव्हा आपण ध्यानाच्या ह्याच्यात खोज जी आहे पुस्तक ना, कधीच वाचतो. आपण तृप्त होत नाही. या सृष्टीमध्ये हं. आपण जे मनाच्या आणि शरीराच्या लेवलवर जगतो तिथं आपण कधीच सॅटिस्फाईड होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आत्म्याच्या लेवलवर आणि आपल्या खऱ्या घरामध्ये जाणार नाही. अगदी बरोबर. ग्रेट. हा, तिथंच खरा आनंद आहे आपला. तर आपले डोळे मिटायचेत, हात एकमेकांमध्ये गुंफायचेत. मला वाटलं तर तुम्ही संगीत लावा, नाही लावलं तरी काय हरकत नाही. तुमच्या ह्याच्यावरती आहे. नाही, संगीत नाहीच आता माझ्याकडं. हा, ठीक ते आहे. एका मोबाईलवर ऍडजस्ट होणं मुश्किल आहे. पण तरी परम शांतीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मी तुम्हाला थोडं थोडं गायडन्स करत जाईल आणि पत्री जे आहेत आता आपल्या जवळच समजायचं आणि तुमचं खूप छान ध्यान होणार आहे ही मला खात्री आहे. आता अर्धा तास का होईना पण खूप सुंदर ध्यान होणार आहे. येस. तर आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे, डोळे बंद करायचे. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, टोटल समर्पण. आपण ध्यान म्हणजे टोटल समर्पण हे कायम लक्षात ठेवायचं आहे. ध्यान म्हणजे थोडा देखील मी राहता कामा नये, थोडा देखील कर्ता भाव राहता कामा नये. त्याची जाणीव फक्त आसनं असतील. येणारा श्वास, जाणारा श्वास फक्त साक्षीभावाने बघायचं. आपलं शरीर संपूर्णपणे शिथिल झालंय, शांत झालंय, रिलॅक्स झालंय. मन देखील रिलॅक्स झालंय. काही जाण्याची गडबड नाहीये, कुठूनही येण्याची गडबड नाहीये, काही महत्वपूर्ण नाहीये. जसं मी सांगितलं की खरं जो घर आहे आपलं त्याचा शोध आपल्याला, जिथं आपण परम तृप्ती अनुभव करणार आहोत, परम शांती अनुभव करणार आहोत, जिथं आपल्याला ना वृद्धत्व येणार आहे, ना कसला आजारपण असणार आहे, ना कसलं टेन्शन असणार आहे, ना अशा त्या परम सत्याच्या शोधात आपण आहोत. जे सत्य आपल्या इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे. एका क्षणात घटना घडू शकते, एका क्षणात. फक्त टोटल सरेंडर, टोटल सरेंडर. येणारा श्वास, जाणारा श्वास साक्षी भावाने बघायचं. प्रत्येक श्वास बघायचा. येणारा श्वास, जाणारा श्वास. न कोई सोच है, न कोई विचार है, बस अपने सांसों के साथ दोस्ती, सांसों के साथ मस्ती. प्रत्येक श्वास बघायचा आहे. आपल्या नॉर्मल नॅचरल श्वासाबरोबर राहायचं. न कोई सोच है, न कोई विचार है, बस आती हुई सांस, जाती हुई सांस. Observe your breath. Observe your breath. खूप छान ध्यान होत आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास फक्त साक्षीभावाने बघायचा. नॉर्मल नॅचरल श्वासोच्छवासाबरोबर राहायचं. ध्यान खरं तर ध्यान करायची गोष्ट नाहीये,
पण शब्दाच्या अभावे आपण ध्यान करायला म्हणतो. पण ध्यान एक स्थिती आहे आपल्या असण्याची, आपल्या होण्याची, आपल्या अस्तित्वाची, परम सत्याची स्थिती ती आहे. ध्यान म्हणजे परमबोध अवस्था, परमबोध अवस्था ची आपल्या सत्याचं अनुभव आपल्याला देऊ शकेल. जिथं सुख दुःखाच्या परे एक शाश्वत आनंद, ज्याला आपण सच्चिदानंद म्हणतो, त्याचा बोध आपल्याला निरंतर तिथं राहील. तो इतका ग्रेट असेल, इतका छान आहे तो. त्याचा मी एकदा अनुभव घेत होतो. काही सेकंद ती अवस्था आली होती माझी, इतकी जबरदस्त अवस्था. आपण जो सगळ्यात श्रेष्ठ आनंद जो जीवनात घेतला असेल, त्याच्या माझ्या तर मी जो आनंद घेतला असेल, त्यातल्या हजारो लाखो पटीने जास्त तो आनंद काही सेकंदातच येत होता. आणि अशा वेळेस असं वाटलं की अरे, माझा पाय जरी असं करवतीने कोण कापत असेल तरी परवा नाही. इतका तो जबरदस्त आनंद होता, काय मी शब्दात सांगूच शकत नाही. पण खूप कमी काळ मी तो घेतला. मग मला लक्षात आलं की अरे, हा आनंद समाधीचा जेव्हा मला अनुभव आला की त्याच्यात थोडा कमी प्रमाणात, पण तोच आनंद होता जो मला उठायची 2 दिवस इच्छाच करत नव्हता, विचार करायची इच्छाच करत नव्हता. मग मला लक्षात आलं की ज्याला आपण निर्गुण निराकार समाधी म्हणतो, जर ज्ञानेश्वर महाराजांची असेल किंवा जे लोक समाधीमध्ये आहेत, ती कित्येक वर्ष त्या अवस्थेत राहतात. तर हा जर आनंद असेल तर सहज तुम्ही राहू शकता. इतका जबरदस्त तो आनंद आहे. त्यामुळे विशेष काही नाही असं, एवढे वर्ष कसं राहील तो, कसं काय राहत असेल, आपल्याला जे आश्चर्य वाटतं. पण तो आनंद इतका मोहक आहे की त्या आनंदाच्या स्थितीत राहणंच मोक्षाची स्थिती आहे. तो आनंद तुम्हाला ध्यानातून प्राप्त होतो, कारण तो आपला स्वभाव आहे, आपलं असणं आहे. त्या स्वभावात आपल्याला उतरायचं आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास तो साक्षी भावाने बघायचं. प्रत्येक श्वास बघायचा. थोडी गॅप देतोय जेणेकरून तुम्ही आपल्या श्वासाबरोबर राहा. माझ्या शब्दांकडे लक्ष देऊ नका. मी बोलतोय ते महत्वाचं नाहीये. तुमचं तिथं स्वतःमध्ये पोहोचणं महत्वाचं आहे. मग तर्क वितर्क लावून बसण्यात अर्थ नाहीये. तुम्ही पटेल न पटेल ते महत्वाचं नाहीये. फक्त मला प्रेझेंट मध्ये तुम्हाला आणायचं आहे. प्रेझेंट मधनं तुमच्या स्व अवस्थेमध्ये कसे तुम्ही पोचाल, यासाठी फक्त आपल्या श्वासाबरोबर राहायचं. थोडी गॅप देतोय, फक्त आपल्या श्वासाबरोबर राहा. येणारा श्वास, जाणारा श्वास आणि टोटल समर्पण श्वासावर, आपल्या गुरुवर. श्वासच आपला गुरु आहे. टोटल सरेंडर राहून बघा. तुम्ही जर 2 ते 3 मिनिटं कंटिन्यू श्वासाबरोबर काही न विचार करता राहिला तर तुम्ही पूर्णपणे एनलाइट लेवलला पोहोचता. येणारा श्वास, जाणारा श्वास. नॅचरल श्वास.
ओढून ताणून नाही घ्यायचं. करता भाव सुटला पाहिजे. फक्त परमपोत द्रष्टा साक्षी होना मात्र है मात्र से हम हैं नहीं, बस है, बस है। अपनी सांस जाती हुई सांस हम शांति में हम उतर रहे हैं। कोई विचार है न कोई डर, कोई टेंशन, सब कुछ छोड़ दिया है हमने। अभी इस वक्त के लिए हमने सबका त्याग कर दिया है। बस पूरी तरह से अपने सांसों के साथ अपने भीतर जो प्रवेश है, कभी भी घटनाएं घट सकती है। बस छोड़ देना है अपने आप को, सांसों के साथ छोड़ देना है। छोड़ दीजिए अपने आप।
फटाके आवाज येतोय म्हणून आता झालं सर. त्याला अनम्यूट करायचं. बरोबर. चालेल. ओंकार सर, तुम्ही स्वतः अनम्यूट करा. तुमचा आवाज येत नाही, अनम्यूट करा स्वतःला. हा, ओके ओके ओके, थँक्यू. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि आपले डोळे ओढायचे. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर ठेवायचे. आपले डोळे हळूहळू उघडायचे. सर, आता जोशी सर, होय, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा कोणाला काही सांगायचं असेल, ध्यानात कसं झालं आता ध्यान, तर ते बोलू शकतो. आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायला हरकत नाही आणि स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा. त्या प्रश्न तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. स्वतःला अनम्यूट करा. हॅलो, कोणाला काही बोलायचं आहे? हॅलो सर. हा बोला बोला, प्रमोद सर बोला. बोल. हॅलो हॅलो, हा बोला सर. मेडिटेशन खूप बरं झालंय सर. बाकी हॅलो. हा. हा सर, तुमचा गायडेड मेडिटेशन मला खूप आवडतो सर. हा सर, माझं एक ते ज्ञान मध्ये पण मॅगझिन मध्ये मी वाचलोय. म्हणजे मी ऑफिस मध्ये ना मी खूप काम करतोय नंतर ना तिथे पण काम मला अप्रिसिएशन भेटत नाही आणि अजून काम जास्त सांगतात. फिक्स म्हणजे जे काम करतात ना ते पण ना काम आणि माझ्यावरतीच ढकलून देतात काम. आणि आमचे साहेब लोक फार तर असं म्हणजे नाही, डेली ते जायला आतापर्यंत ऑफिसला मन लागत नाही सर. म्हणजे काय असतो सर ते? त्याचं कारण असं आहे की आजच या पुस्तकातूनच मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. कारण मी तसंच बघायचो, पण तुम्हाला सांगतो ना, जोपर्यंत आपण आपला 100% बाहेरच्या लोकांनी किती त्रास देऊ दे, काही आपण जेव्हा या धर्मामध्ये जगतो
जर आपल्याला आपली प्रगती पुढच्या लेवलवर करायची आहे तर ह्या वर्गामध्ये आपल्याला 100% पास होणं आवश्यक आहे. आणि जेवढे स्पिरिच्युअल लोक आहेत त्यांची परीक्षा खूप डीप घेतली जाते. खूप टफ पेपर असतात त्यांचे. ओके. हां, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार. मला तर रोज प्रॉब्लेम आहेत. मला रोज कुठल्या कस्टमरला फेस करायला लागेल, कुठल्या गाडीला फेस करायला लागेल. पण जर मी घाबरून मी असं पळून जायचो अक्षरशः, की असं दिसलं ना कोणती भांडे देतोय, "यार आता पळा, नंतर बघू आपल्या कोणतरी हँडल करतील आणि नंतर आपण सिच्युएशन नंतर बघू." अशी स्थिती व्हायची. पण तुम्हाला सांगतो ना, या टफ परिस्थितीला फेस करण्याशिवाय पर्याय नाही. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, की इतकं सहज व्हायला लागतं नंतर. मग आपल्याला आपल्यातले चमत्कार अनुभवायला मिळतात. की अरे कसं चमत्कारी घडतंय, काय माया आहे, काय खेळ आहे आणि मग आपल्याला आनंद मिळायला लागतो त्याच्यात. म्हणजे नॉर्मल सिच्युएशन सगळेच हँडल करतात, पण पिरामिड मास्टरनी टफ सिच्युएशन हँडल केली पाहिजे. हे तर माझं तर ठाम मत आहे. आणि त्यांच्याकडून सहज होते. मग तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढणार? तुम्हाला आतनं जे आपण आहोत, याची जर जाणीव तुम्हाला व्हायची आहे आपल्याला, तर हे सगळ्या गोष्टीला आपल्याला फेस करणं आवश्यक आहे. आपल्याला विरोध होणार. आपल्या विरोधात सगळ्या गोष्टी येणार सगळीकडून. आरोप होणार आणि खूप पण त्या परिस्थितीतून पण आपण म्हणजे आपल्याला अक्षरशः मी आता कोविड सेंटरमध्ये क्लास घेतला. तर मला जाणवलं की आपण स्वर्गाचा सुद्धा नरकाचा सुद्धा स्वर्ग बनवू शकतो पिरॅमिड मास्टर. किती डेंजर आपल्या नरकात पाठवू दे कोणी. आपण तिथं स्वर्ग बनवून दाखवू. आपल्याला पत्रिजींवर तो तेवढा विश्वास आहे. आणि तुम्ही 100% द्या तिथं. किती काही असू दे. 30 लोकं जी आता तुम्हाला तुमच्या विरोधात आहेत, 30 लोकं तुमचे इतके क्लोज मित्र होतील. हा माझा अनुभव आहे. तर तुम्ही नक्कीच 100% द्या. आपण टाळतो म्हणून हे प्रॉब्लेम येतात आपल्याला. टाळायचं नाही. द्यायचा, वेळ द्यायचा. ओके सर. हां. बघा 100% देऊन बघा. जी लोकं तुमच्याशी ओके सर. त्यांच्याशी चांगलं वागा. जे वाईट वागतात त्यांच्याशी चांगलं वागा. किती दिवस वाईट वागणार आहे? ओके सर. हां. पण हे असतो ना सर, हे काय गेल्या जन्माचा कार्मिक अकाउंट वगैरे असतो का आहे म्हणजे? हां. असतं. पण तुम्हाला हं, ते क्लिअर करायचं ना हं, आणि हं. त्याला खूप काळ जावा लागतो असं काही नाहीये. एका सेकंदात तुम्ही सगळं क्लिअर करू शकता. हे खूप काही आपल्या लोकांनी बरंच घाबरून सोडले सगळ्यांना. हे काय आवश्यकता नाही. एका सेकंदात आपण सगळ्यांना तुम्ही टोटल समर्पित व्हा. या ओके. सृष्टीशी या सगळ्या यांना मी समर्पित आहे. सकाळी बाहेर पडतानाच मला जे काही येतील अनुभव त्याला मी टोटल समर्पित आहे आणि तूच तूच परमशक्ती जो परमात्मा आहे, आत्मा आहे माझा. तोच आता सगळं माझी जबाबदारी घेतोय. मी काही नाही. हे सोडून जेव्हा आपण करतो ना, तेव्हा मग आपण घाबरत नाही. अरे तो करणार आहे ना, मग बघून घेऊ. जेव्हा माझं येतं ना पर्सनली, की मग आपण टाळतो, हे करतो. पण माझं काहीच नाहीये. तोच बघतोय आणि त्याची सृष्टी आहे, त्याचं सगळं हे आहे. जेव्हा तुम्ही तसं समजता, तेव्हा तुम्हाला भीती वाटतच नाही कुठल्या गोष्टी. मग बिनधास्त सामोरे जाता. बघू द्या खरं. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस जे अनुभव येतात ना, ते ग्रेट अनुभव असतात. सर्वसामान्य जीवनात जगण्यात तसं विशेष काय हे नसतात. पण जेव्हा अशा टफ प्रसंगाला जेव्हा तुम्ही फेस करता, तेव्हा जबरदस्त अनुभव असतो आणि एक वेगळा आनंद असतो. हे बघा ना, एखाद्या गडावर तुम्ही चुकलात आणि रात्रभर तुम्हाला वाट सापडत नाहीये. काय आणि जेव्हा तुम्हाला सकाळी कधीतरी ती वाट सापडते, तुम्ही पोहोचता. पहिल्यांदा असं वाटतं की आता काय खरं नाही, आपण इथंच मरतोय काय, कुठं हरवतोय काय? पण तो प्रसंग तुमचा कायम लक्षात राहतो. अरे, काय मस्त मजा आली होती. त्यावेळेस तर मजा पण आलेली नसते. उलट टेन्शन असतं. पण तेच अशाच गोष्टी आपल्या अनुभवाच्या आहेत आणि ह्याच गोष्टी आपल्या बरोबर येतात. ओके सर. अजून एक क्वेश्चन होता सर. आता बरं. 21 डेजचा JTTP कोर्स चालू आहे सर, सकाळी 5 वाजता. हं, ते क्लासला अटेंड होते सर मी. म्हणजे आता हं, फर्स्ट टाइम आहे ना, म्हणजे हं. सकाळी उठायचं 5 वाजता. पण हां, असं झोपेतच उठतोय मी. म्हणजे असं मेडिटेशनला बसल्यानंतर ना पूर्ण झोप येते. म्हणजे झोपेतच जातो. हां, झोपेतच जातो. काय हरकत नाही, काय हरकत नाही. काय हरकत नाही ना? हां, काही हरकत नाही. होऊ दे, झोप कंप्लीट होऊ दे. काय होतं नंतर तुमची साधना जशी वाढत जाईल, तशी झोपेची आवश्यकता कमी पडेल. कमी आता पडेल. माझी किंवा आमच्या पिरॅमिड मास्टर लोकांची झोप खूप कमी आहे. 3-4 तास, 2-3 तास. बस तेवढे पुरे होते. कारण ऊर्जा ओके. तुम्हाला अवेअरनेसली दिवसभराची पण अवेअरनेस वाढतो आणि ऊर्जा मिळत राहते. त्यामुळे आवश्यकता कमी पडते झोपेची. आणि तेवढी कसं असतं माहिती आहे का, एक सुषुप्ती म्हणून एक अवस्था असते. ती झोपेचीच अवस्था असते. पण ती एक परम विश्रांती असते शरीराच्या सगळ्या लेव्हलपर्यंत, एकदम डीप लेव्हलपर्यंत, कॉन्शियस लेव्हलपर्यंत ती विश्रांती असते. ती
महेश योगीने याच्यावर खूप अमेरिकेत काम केलं होतं आणि खूप लोकांचे अनेक सायकोलॉजिकल आजार बरे केले होते. त्यामुळे महेश योगी तिकडे खूप फेमस झाले आणि त्यालाच आपण ध्यान निद्रा म्हणतो. आपण ही निद्रा जी आहे आणि आवश्यक आहे ती तुमच्या काही स्ट्रेस जो आहे तुमच्या आतमधला तो बाहेर निघण्यासाठी, शांत होण्यासाठी. हा सर. तर असं आपण जेवढं काम करतो ना त्यापेक्षा जास्त काम सांगितलं ना म्हणजे आपण हम्म. कसं हे करायचं म्हणजे तो टाइम पिरियड पण नसतो काम करायचं म्हणजे हा. असं नाही, टाइम माझ्याकडून जास्त लागतो आपलं काम मग व्हायला हे होतं. हा म्हणजे ते ऍड काही ऑन केलं ना अजून वेळ जातो सर. हा. हा त्याला नाही नाही, कसं काय होतं तुम्हाला एक सांगतो. तुम्ही ही हा सर. धारणा फिक्स केलेली आहे की मला कमी वेळ मिळतो आणि जास्त काम सांगितलं जातं. हो ही सर. धारणा तुमचीच आहे. तुम्ही प्रोजेक्टर आहात आणि हे प्रोजेक्शन आहे सगळ्याचे काही बाहेर आहे. एक लक्षात घ्या. तुम्ही जसं अरे माझ्याकडून आता काम मला काही जास्त येणार नाहीये, जेवढे येतील तेवढी माझ्याकडून सहज होतील. सकाळी उठतानाच तो भाव ठेवायचा, अरे माझ्याकडून आज सगळी सहज कामं होणार, किती अवघड असू दे काय, मला कोणतीही अडचण येणार नाही. हा भाव ठेवूनच तुम्ही बाहेर पडा, बघा हळूहळू चेंज होईल. लगेच एका ओके दिवसात सर. होणार नाही, कारण ते धारणा तुमच्या खूप फिक्स आहेत जुने ओके सर. आणि त्या तोडणं लगेच शक्य होणार नाही. पण तुम्ही त्या धारणा तोडण्याचं काम सुरुवात केली पाहिजे. आणि मग बघाल अरे आता माझं जीवन, माझा एक सुद्धा दुश्मन नाहीये. 2008 मध्ये मी ठरवलं की मला एक सुद्धा दुश्मन नाही पाहिजे. माझे सगळे मित्र आहेत. आता तसंच झालं, एक सुद्धा दुश्मन नाही माझा. सगळे मित्र झाले, हळूहळू झाले. पहिल्यांदा तसं काय होत नव्हतं. पण नंतर मी त्याच्यावर ठाम राहिलो की नाही, माझं जीवन समृद्धच होणार. आता एखादं सांगितलं अरे मला करोडपती व्हायचंय, तर तू म्हणा कसं करोडपती, कुठनं मिळणार मला पैसे, काय मला फसवायला लागेल का कोणाला, चोऱ्या करायला लागेल? नाही, मला पैसा येतो. मानणं सोपं आहे. माझ्याकडे सहज पैसा असतो, माझ्याकडे पैशाची काही कमी नाहीये. मी श्रीमंत आहे, मी करोडपतीच आहे. हा जो भाव ठेवला तुम्ही, तो भाव महत्वाचा आहे. भावच काम करतो. तुमचं निघताना काय मला त्रास होणे हा भाव असतो आणि निगेटिव्ह भाव असल्यामुळे काय होतं की तसंच गोष्टी कंपनीत घडतात. तीच लोक म्हणतो द सिक्रेट जे आहे ना सर, तुम्ही ते एक 2-3 वेळा बघा द सिक्रेट कुठला व्हिडिओ. द सिक्रेट मूवी का सर? हा मूवी ओके त्याच्यामध्ये सर. एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे, परफेक्ट की त्या घटना खरंच तशाच घडतात आणि त्या बघून तुम्ही अंगीकाराल. त्याच्याबद्दल काही चर्चा करू, नुसतं बघा. त्याला काही जजमेंट करू नका ना, काय नाही, नुसतं बघा. एकदा 2दा 3दा ऑटोमॅटिक जीवन तसं होत जाईल. ओके ओके. ओके. अजून एक सर ध्यानात बसलं ना हा. आतापर्यंत 3 महिने झाले ध्यान करतोय मी. असं अंधारात बसतो पण डोळे बंद केल्यानंतर ना फक्त अंधारात दिसतंय. म्हणजे पत्री सर सांगतात ना नेक्स्ट स्टेप कलर दिसतात मग चक्कर आवश्यकता नाही, हा आवश्यकता नाही ऍक्च्युली. माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे जास्त बोल नाही, पण जेवढे अनुभव आहेत हे सगळे अनुभव मनाच्या लेवलवरचेच आहेत. मनाच्या पुढे अनुभव काहीच नसतात. मला तर फक्त आपला ब्लॅकच असणं दिसतो त्यामुळे हा. विचारतोय सर. त्यामुळे त्याची चिंता करायची काही गरज नाही. आमचे जोशी सर आहेत, त्यांना पण असे काही विशेष काही अनुभव आलेले नाही, पण तरी सुद्धा ते आमच्या सगळ्यात ग्रेट सर आहेत. कारण तो जो आता शेवटचा जो पुढचा नियम आहे विनय धर्म म्हणून, तर त्या विनय धर्मामध्ये जोशी सर, प्रेमनाथ सर किंवा असे काही लोक माझ्या डोळ्यासमोर आले एकदम, की विनय धर्मामध्ये परफेक्ट जे जुळणारी लोक आहेत ती ही लोक आहेत. आणि असंख्य आहेत आपल्या बरोबर आहे पिरामिड सर. सोसायटीमध्ये आणि ते त्यांना आवश्यकता नाहीये. अनुभव कोणाला हवाय की बाबा जे खूप आहेत की बाबा ज्यांना अनुभवाशिवाय ते झुकणारच नाही कुठे. माझ्यासारखा माणूस, मला खूप अनुभव आहेत, कारण मी त्याशिवाय झुकलोच नसतो. कारण मी प्रत्येक संतांना यांना त्यांना शिव्याच घालायचो आधी, की काय आहे करोड रुपये घेतात ना, की सातारकर महाराज काय कार मध्ये फिरतात, आईश करतात आणि काय नुसतं लेक्चर देतात दुसऱ्यांना असं. पण नंतर कळालं की अरे ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. आपल्याला काही अधिकार नाही दुसऱ्याला हस्तक्षेप बोलण्याचा किंवा हे करण्याचा. तर त्यामुळं काही गरज नाहीये. आपण आपल्या आनंदात राहा, ध्यान करत राहा, ऑटोमॅटिकली पुढच्या लेवल येत राहतील आणि कोण ना कोणतरी मार्गदर्शन करत राहील. आपल्या पिरामिड सोसायटीमध्ये 101 हिरे आहेत, 101 मास्टर आहेत आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येकाकडून, तुमच्याकडून पण मला काही ना काहीतरी शिकायला मिळेल. कारण पत्रीजींनी सांगितलं जसे जसे नवीन नवीन मास्टर जोडले जातील ते आणखीन ग्रेट लेवलचे असतील. तुम्ही स्वतःला ग्रेट समजू नका, असं डायरेक्ट आम्हाला मला सांगितलं होतं. तुम खुद को बहुत भारी समझो मत, अभी जो तुम्हारे हाथ से नीचे जो आएंगे ना वो तुमसे भी बहुत भारी पहुंचे होगे, तो तुम उसको सिखा रहे हो ये भाव छोड़ दो. असं आहे. तर ती विनयता, त्यासाठीच आपला अहंकार वाढता कामा नये. ते पुढचा धर्म आहे विनय धर्म आणि त्याच्यानंतरचा दान धर्म आहे.
तर ते आपण बघूया नंतर कधीतरी. पण हा सोपं आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यात जास्त चर्चा करायची पण आवश्यकता नाही, हे समजलं पाहिजे की अहंकार विरहित अवस्थेत राहणं, सहज राहणं. जेवढं तुमचं ज्ञान वाढेल तेवढा अहंकार वाढत जातो, जेवढा तुमचा पैसा वाढेल तेवढा अहंकार वाढत जातो. आणि जर तशा ह्याच्यात पण तुम्ही जर विनय शांतपणे राहिलं आणि शांत, म्हणजे त्याचा अहंकार होऊन न देणं, त्याला विनय अवस्था म्हणतात. आणि ती खूप महत्वाची, कारण त्या अवस्थेत म्हणजे ज्ञान वाढलेलं असताना, प्रसिद्धी वाढलेली असताना, पैसा वाढलेला असताना त्या अवस्थेत राहणं म्हणजे खूप कमी लोकांना, जे पिरामिड मास्टरलाच फक्त मॅक्झिमम लोकांना जमू शकतं. प्रमोद सर तर हा सर. प्रत्येकाने ध्यान हा सर, जोशी सर. प्रमोद सर हा सर. काही अनुभव न येणं सुद्धा एक अनुभव आहे. पत्री सरांनी हा सर. याची काळजी करायची नाही. ओके सर. अनुभव जे येत असतात ते तुम्हाला पुढचे लेवल वरती नेण्यासाठी असतात, तुमच्या आवश्यकतेप्रमाणे. हॅलो. अनुभव घेऊन झाले पण असतात मागच्या हो जन्मामध्ये. सर, बोला. मागच्या जन्मामध्ये तुमचे अनुभव सगळे घेऊन झाले पण असतील. आवश्यकता नाही आता तुम्हाला ओके सर. अनुभवाची, असं पण असतं. जेव्हा आवश्यकता येईल तेव्हा येईल. ओके गोपाळ सर. पण असंच म्हणायचा, माझा मित्र आहे गोपाळ, मास्टर आहे. तोही म्हणायचा, अरे मला काही विशेष अनुभव येत नाही. मग त्याला तो पॅरालिसिसचा अनुभव आला आणि तो इतका ग्रेट होता की फक्त पत्रीजींच्या सांगण्याने तो पूर्णपणे बरा झाला. नुसतं म्हटले की अरे गोळ्या खाणे छोड दो और ध्यान करो. मग तो इतका ग्रेट अनुभव होता त्याच्यासाठी की इम्पॉसिबल होतं ते, म्हणजे पॅरालिसिसच्या ह्यातून तुम्हाला एक आठवड्यात पूर्णपणे न औषध घेता बाहेर पडणं. अशा अनेक लोकांना वेगवेगळे अनुभव आहेत. पण येतात काही ना काहीतरी, त्यामुळे काही त्याच्या मागे धावायचं नाही. नाहीतर काय होतं, आपली साधनं राहते बाजूला, आपल्याला जिथं पोहोचायचं ते राहतं बाजूला आणि आपण अनुभवामध्ये अडकतो. जसं आता आम्ही योगा ग्रुपमध्ये हो जातो सर. क्लासेस घ्यायला. तर योगा ग्रुपमध्ये ते व्यायामामध्येच अडकून पडले शरीराच्या लेव्हलवर, ते पुढे जायला तयार नाही. भले त्यांच्याकडे सिद्धी आहेत. म्हणजे अक्षरशः मी दुसऱ्यांना बरं करताना त्यांच्याकडून पाहिलंय मी. हिलिंग करताना, हे करताना, ते करताना. पण लोक मग ते शरीराच्या लेव्हलवर अडकून पडतात आणि त्याच्या पुढे जातच नाही. त्यांना ध्यान म्हटलं नाही, नाही वेळ नाही ध्यानाला. 10 मिनिटं बाद झाले असं म्हणतात. हां. ओंकार पण सर, आपल्याला खरंच हं. आपण क्लोज करूया, कारण ओके सर. लोकांना ओके. पहाटे 5 वाजता परत उठायचं. हो ओके, सर. ओके सर. थँक्यू ओके. सर. चला. थँक यू. थँक यू. ओंकार सर, थँक्यू. आणि थँक यू. थँक यू. सगळ्यांचे आभार आहे. हा कार्यक्रम मीटिंग क्लोज करूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. उद्या सकाळी आपण त्याला भेटतो आहोत 7:30. उद्या रविवार संध्याकाळी क्लास नाहीये, बरोबर, लक्षात ठेवा. रविवारी संध्याकाळी आपल्या क्लास आहे. सोमवारी आपण बघू, मग तुम्हाला मेसेज येईल त्याप्रमाणे. ओके. थँक्यू, थँक्यू. थँक यू. थँक यू.